श्री स्वामी समर्थ. चिंता करू नका, जे होतं ते चांगल्यासाठीच होतं. खिसा थोडा फाटला तर पैशापेक्षा जास्त नातीच विखुरली जातात. कोणासाठी स्वतःला इतकंही खाली पाडू नका की तो तुम्हाला तुडवून निघून जाईल. दुःख बऱ्याच वेळा त्यांनाच मिळते जे नातं मनापासून निभावतात. नेहमी व्हॅल्युएबल बना, अवेलेबल नाही. अवेलेबल बनताल तर जग फक्त तुमचा फायदाच घेत राहील. काही स्वप्न तुम्ही तोडून टाकले, बाकी मी पाहणे सोडून दिले. जेव्हा तुमचे महत्त्व तुम्हाला दुसऱ्यांनी सांगावे लागेल तेव्हा समजून घ्या की तुमचं काहीही महत्त्व राहिलेलं नाही. आयुष्य आहे तर जिवंत दिसणं पण गरजेचं आहे. तुमच्या तत्वावर कोणी बोट दाखवलं तर त्याच्याशी वाद करणं पण गरजेचं आहे. जेव्हा माणसाला लोकांचे स्वभाव कळतात तेव्हाच त्याला एकटे राहणे आवडू लागते. आता तो जमाना राहिला नाही जेव्हा लोकांना कोणापासून दूर गेल्यानंतर त्रास होत होता. खूप कमी लोकांना माहिती असतं की त्यांना खूप कमी समजतं. संघर्ष सांगतो की माणसामध्ये किती दम आहे. मला यशाच्या शिखरावर पाहून लोक हैराण आहेत, पण त्यांनी माझ्या पायांना झालेल्या जखमा कुठे पाहिल्या आहेत. माणसाची ओळख 2 गोष्टीमुळे होते. एक, त्यांच्याजवळ काही नसताना त्याने पाहिलेली वाट, आणि दुसरं म्हणजे माणसाचं वागणं त्याच्याजवळ सगळं काही असताना. दुसरा माणसाचं वागणं त्याच्याजवळ सगळं काही असताना. जर तुम्ही स्वतःपासून हरले नाही तर तुमचं जिंकणं नक्की आहे. आजच्या काळातील माणूस खऱ्या गोष्टी मनावर घेत नाही आणि खोट्या गोष्टी डोक्यात घेतो. फळ देण्यापूर्वी फुलाला मरावे लागते, यालाच प्रेम म्हणतात. वेळ दिसत नाही पण खूप काही दाखवते. शांत राहणं चांगलं आहे जेव्हा समोरचा तुम्हाला समजून घेत नसेल. खिसा थोडा फाटला तर पैशापेक्षा जास्त नातीच विखुरली जातात. आयुष्य खूप महाग आहे, त्याला कधीही मतलबी, स्वार्थी आणि स्वस्त लोकांसाठी बर्बाद करू नका. कोणत्याही गोष्टीची चिंता करत बसू नका. नशिबामध्ये जे लिहिलेलं आहे तेच होतं. गैरसमज मनामध्ये ठेवत जाऊ नका, कारण गैरसमज मिटो किंवा न मिटो पण नातं नक्कीच मिटतं. वेळेचे काम तर बदलत राहणं आहे. वाईट वेळ असेल तर वाट पहा आणि चांगली वेळ असेल तर आभार माना. जेव्हा कापण्याची हिंमत नसेल तेव्हा भुंकू नये. जेव्हा कापण्याची हिंमत नसेल तेव्हा भुंकू पण नये. प्रत्येक माणसाची कदर करायला शिका, कारण कोणीही परत परत येत नाही आपल्या आयुष्यामध्ये. कोणासाठीही इतकंच झुका की परत सांभाळण्यासाठी थोडी जागा शिल्लक राहील. लोक विचारतात की तू इतका आनंदी कसा राहतो. मी सांगितलं की मी कोणाच्याही आनंदावर जळत नाही आणि आपलं दुःख कधीही कोणाला सांगत नाही. आयुष्यामध्ये कधीही कोणाला दोष देऊ नका. चांगले लोक आनंद देतात आणि वाईट लोक अनुभव देतात. आयुष्य अशा वळणावरून जात आहे जिथे मन दुःखी आहे पण चेहरा हसत आहे. कोणासाठी स्वतःला इतकंही खाली पाडू नका की तो तुम्हाला तुडवून निघून जाईल. कमनशिबी तुम्ही आहे की समोरचा आहे हे तर वेळच सांगेल, पण समोरच्याला एवढंच सांग की माझ्या आयुष्यामध्ये परत येऊ नको. आयुष्यामध्ये एक गोष्ट तर नक्की असते की कोणतीही गोष्ट नक्की नसते. आयुष्यामध्ये सगळं परत मिळू शकतं, पण वेळेनुसार गमावलेले नाते आणि भरवसा परत कधीच मिळू शकत नाही. झोकून द्या स्वतःला या आगीमध्ये, तीच आग तुम्हाला उद्या हिरा बनवेल. समजदार नाही समोरचा, तुमचं बोलणं त्याला समजवणार नाही. तो तुमच्या जागेवर नाही, त्यामुळे तुमची परिस्थिती त्याला कळणार नाही. सर्वोत्तम बनण्यासाठी वाईटातील वाईट परिस्थितीशी लढावं लागतं. मस्का माणसाला नाही तर त्याच्या खुर्चीला लावला जातो. मी बोलण्यासाठी तरसत आहे, तुम्ही आवाज ऐकण्यासाठी तरसाल. माझ्या शांत राहण्याला माझी हार मानू नका. उत्तम वेळ कधी येत नाही, वेळेला उत्तम बनवावं लागतं. नेहमी व्हॅल्युएबल बना, अवेलेबल नाही. अवेलेबल बनताल तर जग फक्त तुमचा फायदाच घेत राहील. नशिबाशी लढू नका. जे होणार आहे ते होणारच. त्याला तुम्हाला गमावण्याची भीती वाटते ते तुम्ही गमावणारच. सुख आपल्या शरीराला स्पर्श करते आणि दुःख आपल्या आत्म्याला स्पर्श करते. बोलण्याने शब्दाने शब्द वाढत जातो, त्यामुळे नेहमी शांत राहा. जेव्हा लोक रस्ते वेगळे करण्याचा निर्णय घेतात त्यावेळी सगळ्यात आधी बोलणं कमी करतात.
चिंता करणं तुम्ही तुमची सवय बनवली आहे, त्यामुळे तुम्ही नेहमी दुःखी राहता. वाट पाहणं हे काही कमजोरी नसते, ती तर ताकद असते जी सगळ्यांमध्येच नसते. जे लोक सगळ्यात जास्त आपलं होण्याचा हक्क सांगतात तेच लोक सगळ्यांच्या आधी धोका देतात. माणसामध्ये असलेले गुणच शोधा, देवामध्ये असलेले नको. माणसामध्ये असलेले गुण शोधा, देवामध्ये असलेले नको. कोणी कोणाचीही साथ देत नाही, फक्त आपल्या स्वार्थासाठी लोक साथ देतात. प्रेम जर खरं असेल तर वादविवाद कितीही जास्त असले तरीही नातं कधीही तुटत नाही. वाईट वेळ तुम्हाला आयुष्यातील त्या सगळ्या खऱ्या गोष्टीचा सामना करून देतात, ज्या गोष्टीचा तुम्हाला चांगल्या वेळेमध्ये कधीही विचारसुद्धा आलेला नसतो. खंबीर होण्यामध्ये तेव्हाच मजा येते जेव्हा सगळं जग तुम्हाला कमजोर ठरवण्यासाठी प्रयत्न करतं. इथे प्रत्येकजण स्वतःला बरोबर समजतो, म्हणून मी स्वतःला चुकीचं मानलं आहे. रात्री झोपण्यासाठी जागू नका आणि जो तुमच्यापासून लांब पळत आहे त्याच्या मागे पळू नका. स्वतःला असं बनवा की लोक तुमच्या येण्याची वाट पाहतील, ना की जाण्याची. तुम्ही रडून पहा, अशा माणसासमोर तो दगडाच्या हृदयाचा माणूस अश्रूंना पण पाणी समजेल. कटकारस्थानाच्या या जगामध्ये खरं बोलणं एक क्रांतिकारी काम आहे. जेव्हा आपल्या लोकांमध्येच कपटी लोक असतात तेव्हा मैदानात उभा असणारा सिंह पण कुत्र्यापासून बाजी हरतो. चेहरे सगळ्यांचे लक्षात आहेत, फक्त योग्य वेळेची वाट पाहत आहे. सगळ्यांचे खरे स्वभाव माहीत आहे मला, शांत आहे पण आंधळा नाही. ज्या मेहनतीपासून आज तुम्ही पळ काढता तीच मेहनत तुम्हाला उद्या सफलता नक्की मिळवून देईल. तर आजचा हा व्हिडिओ ऐकून तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये तुमच्या मनामध्ये 1% जरी बदल झाला असेल, तुमच्या मनाला चांगलं वाटलं असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एका छानशा आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.